ओम श्री देव भैरवनामा. बघा आता काय आषाढ महिना झाला, आषाढी एकादशी झाली. आता थोड्या दिवसामध्ये काय येणार आहे, गटार अमावस्या. मग आता याचा अपभ्रंश झालेला आहे. गटार तिचं खरं नाव काय, गद्दार. म्हणजे आता श्रावण महिना लागणार आहे. मी आता गद्दारपणा करणार नाही. मी इतक्या दिवस काय मटण खाली, मासे खाली, वाईट वागलो. आता मी महिनाभर काय करील, उपास करील. आणि ह्या महिन्यामध्ये पचनक्रिया मंदवली असती आणि मग काय करते, जड अन्न, मटण मासे दारू पचायला जड आहे. आणि मग मी महिनाभर ते काय खाणार नाही. गद्दार अमावस्या. मी गद्दारपणा करणार नाही. पण लोकांनी काय केलं, त्याचा हा अपभ्रंश काय केला आहे, गटार. एक दिवस दारू प्यायची आणि दारू प्याला का मग त्यानं काय करायचं, गटरीत पडायचं. समाधान, मग मी गटरीत पडलो म्हणजे मी काहीतरी मोठा उपकार केला, समाधान झालं. काय आज माणूस प्रत्येक स्वाभिमानी झालेला आहे, मानाला हापापलेला आहे. आणि मग एवढा मान कमावणारा माणूस काय करतो, गटरीत पडतो. गद्दार अमावस्या. म्हणून गद्दार बनू नका, गटरीत पडू नका. हे जड अन्न दारू हे आज या महिन्यामध्ये चांगले नाही. हा पवित्र महिना आहे. या महिन्यामध्ये चांगले विचार घ्या, चांगले विचार घ्या. या चांगले विचार घेतले तर तुमच्या मुलाबाळांना चांगले विचार लागतील. आणि आज तर दारूच्या किमती वाढलेल्या आहेत आता. आणि मग आता दारूवाले सुद्धा बंद करणार आहे. एखादी गोष्ट मिळली नाही का लोक ती जास्त घेतील. म्हणून या वाईट वळणाकडे जाऊ नका. आज इकडे तिकडे कॉम्पिटिशन झालेलं आहे, महागाई वाढली, तर व्यसन करू नका. वाईट व्यसन आता मी मागं सांगितलेलं आहे, ज्या बाईला बाप असतो, नवरा असतो आणि मुलगा असतो, हे तीन माणसं जर तिचे निर्व्यसनी असले तर तिला स्वर्ग आहे. आणि बघा तिचे तिन्ही माणसं जर व्यसनी असले ना तर तिला काय जिवंतपणे काय नरकवास आहे. त्या बाई माणसाला किती यातना भोगावं लागतात. कोणत्या बाईला वाटतं माझा नवरा दारुड्या असावा, माझा मुलगा असावा, माझा भाऊ असावा. प्रत्येक माईची इच्छा आहे काही व्यसनी नसावा. आणि तुम्ही जर व्यसन करीत असेल तर त्यांचा आशीर्वाद तुम्हाला चांगला मिळणार आहे. आणि दारू विकणारे लोक आहे, दारू विकणाऱ्यांचं जे पिणारे लोकांच्या बाया जे आहेत ना, त्या बायका बहिणी नातलग त्या दारूवाल्यांना शिसाराप देतात. दारूवाल्यांचं 2 दिवस मजा मारतात पण त्याचे फळ त्यांना भोगावं लागतात विकणाऱ्यांना. म्हणून गद्दार बनू नका, व्यसन करू नका, दारू पिऊ नका. जय भैरवनाथ महाराज की जय.